अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाच्या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झालाय। 2 दिवसांपूर्वी ताफ्यातील अग्निशमन दलाच्या गाडीची दुचाकीला धडक बसलेली। परतूरहून औसाच्या दिशेने जाताना हा अपघात झालेला होता। या धडकेमध्ये दुचाकीवरील पती पत्नी आणि 2 मुलं जखमी झाली। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि आज उपचारादरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झालाय। अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाच्या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे। 2 दिवसांपूर्वी त्यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या गाडीची एका दुचाकीला धडक बसलेली होती आणि यामध्ये पती पत्नी आणि 2 मुलं जखमी झालेली। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू होते। मात्र उपचारादरम्यान या जखमी महिलेचा आज मृत्यू झाला असं समजतंय। प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून आणखी तपशील घेऊयात। उदय, ही घटना आहे। अजित पवार हे माजलगाववरून धारूरच्या दिशेने जात होते। त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने या दुचाकीला धडक दिली होती। यामध्ये पती पत्नीसह 2 मुलं गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू होते। परंतु उपचार सुरू असताना यातील पत्नीचं महिलेचं जे आहे ते निधन झालं आहे आणि पती सुद्धा गंभीर जखमी आहे, मुले देखील गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत। परंतु आता हे या अपघातात या महिलेचा मृत्यू झालाय आणि आता या प्रकरणात अद्याप कुठलीही मदत जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही किंवा कुठलीही दखल अजित पवारांच्या यंत्रणेकडून असेल प्रशासनाकडून घेण्यात आलेली दिसत नाही। किमान त्या कुटुंबाला मदत जाहीर करावी आणि उपचाराची सोय करावी अशी मागणी आता पुढे येताना दिसत आहे। जी, धन्यवाद उदय सगळ्या माहितीसाठी।